एवढंच मराठीवर प्रेम आहे ना, चला अजान मराठीमध्ये करा। भडकाऊ वक्तव्य करून समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न कधीच लोकप्रतिनिधी केला नाही पाहिजे। सगळ्या मदरसामध्ये उर्दू बंद करून टाका आणि तिथे मराठीमध्ये शिकवा। राजकीय पदावर जाणाऱ्या नेते मंडळींनी कधी पण डेव्हलपमेंटवर बोललं पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे। आपण पाहतोय की सध्या मराठी आणि हिंदीचा आवाज सध्या निर्माण झालेला आहे राज्यामध्ये आणि याला कुठेतरी एक धार्मिक वळण किंवा धर्मामध्ये वाद लावण्याचा प्रयत्न नितेश राणे करतात। नितेश राणे म्हटलेत की जर मराठीवर एवढंच प्रेम असेल तर आझम सुद्धा मराठीत द्या। तर याबाबत आपण काय प्रतिक्रिया द्याल? शेवट समाजकार्य करत असताना राजकीय लोकप्रतिनिधीने सगळ्यात महत्त्वाचं माझे मी एक छोटा कार्यकर्ता आहे, पण माझी एक प्रामाणिक म्हणणं असतं की भूमिका असते, राजकीय पदावर जाणाऱ्या नेते मंडळींनी कधी पण डेव्हलपमेंटवर बोललं पाहिजे, विकासावर बोललं पाहिजे आणि समाजामध्ये भडकाऊ वक्तव्य करून समाजामध्ये दुही निर्माण करण्याचा प्रयत्न कधीच लोकप्रतिनिधी केला नाही पाहिजे। शेवट आपण सर्व समावेशक म्हणून आपण त्या जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करत असतो। त्यामुळं माझी भूमिका आहे की सर्वात महत्त्वाचं शांतता राहिली पाहिजे आणि त्याचबरोबरीने डेव्हलपमेंटवर राजकीय नेता हा व्यासपीठावर उभा राहिल्यानंतर तो डेव्हलपमेंटवर बोलला पाहिजे, मतदारसंघाच्या वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज राबवल्या त्यांनी पाहिजे, हे महत्त्वाचं आहे। सगळ्यात महत्त्वाचं आत्ताच्या कालखंडामध्ये आरोग्य आपल्यासाठी सर्वांसाठी महत्त्वाचं आहे। आरोग्यासाठी आपण काहीतरी लढा उभा केला पाहिजे। लढा उभा केला पाहिजे म्हणण्यापेक्षा कसं लढा उभा करणं म्हणजे काय, गावागावात आरोग्याचे कॅम्प घेतले पाहिजे। महिलांसाठी महाभयंकर प्रश्न ब्रेस्ट कॅन्सर सारखा आजार पुढे येतो, अशिक्षित महिला असल्यामुळे त्यांच्या लक्षात येत नाही। ब्रेस्ट कॅन्सरचे कॅम्प घेतले पाहिजे, रक्तदान शिबिर घेतलं पाहिजे, नेत्रदान शिबिर घेतलं पाहिजे, विविध सर्व रोग निदान शिबिर घेतले पाहिजे। यासाठी लोकप्रतिनिधी जागरूक झालं पाहिजे या गोष्टी करण्यापेक्षा।